नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ताल एकताल विषयी माहिती बघणार आहोत। तालांच्या या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत ताल दादरा, ताल केरवा, ताल रूपक, ताल झपताल, ताल तीन ताल असे ताल पाहिले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक महत्त्वपूर्ण ताल म्हणजे एकताल पाहणार आहोत। हा एकताल शास्त्रीय तसेच सुगम संगीतासाठी वाजवला जातो। तर बघूया एकतालची माहिती। एकतालच्या मात्रा आहेत 12। हा ताल 6 विभागामध्ये विभागलेला आहे, म्हणजे 2-2 मात्रेचा एक विभाग आहे। पहिल्या मात्रेवर सम, पहिल्या, 5व्या, 9व्या आणि 11व्या मात्रेवर टाळी आहे आणि 3ऱ्या आणि 7व्या मात्रेवर आपल्याला काल द्यायचा आहे। तर हातावर बघू हा ताल कसा म्हणायचा। तर 3-7 वर काल, 1-5-9 11 वर टाळी। तर अंकामध्ये म्हणू आधी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 दुप्पट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12। आता बोल। धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना दुप्पट धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना धिन। तर आता हा ताल तबल्यावर कसा वाजवायचा पाहूया। पहिला अक्षर आहे धिन, पहिला आणि दुसरं दोन्ही अक्षर धिन आहेत। धिन आपल्याला वाजवायचं शाईच्या कडेवर तबल्याच्या मध्यभागी आणि इकडे गे धिन धिन। त्यानंतर धागे धागे। आता एक थोडंसं अवघड अक्षर आहे त्रक। त्रक मधलं त्र जे आहे ते त आणि र मिळून जोडून बनलेलं अक्षर आहे। तर त म्हणजे अनामिका आणि मध्यमा दोन्ही मिळून त र। तिट्यासारखंच आहे, पण त नंतर लगेच र वाजवायचं, तर ते त्र तयार होते। त्र त्र त्र। तिट्ट जर सेपरेट वाजवलं तर तिट्ट होते, पण लगेच त नंतर लगेच र वाजलं की त्र त्र त्र। आणि नंतर क आपल्याला मध्यमा आणि अनामिकेनं बंद वाजवायचं क। संपूर्ण अक्षर बघा त्र क कसं वाजतं त्र क त्र क त्र क। वाजवताना जास्त जोर देऊन नाही वाजवायचं, थोडं लाईटली त्र क त्र क त्र क। तबल्यातून त्रक हा आवाज येतो त्र क। आता बघू धिन धिन धागे त्रक तुन ना खुलं तुन ना तुन खुलं तुन ना। त्यानंतर कत्ता। आता कत हे अक्षर आपल्याला डग्यावर थाप देऊन वाजवता येते किंवा तबल्यावर मध्यमा आणि अनामिकेने वाजवता येते। कत्ता किंवा कत्ता दोन्ही पद्धतीने चालेल। आपण आता डग्यावरच वाजवू कत्ता धागे त्रक धीना। संपूर्ण एक ताल धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना धिन धिन धागे त्रक तू ना कत्ता धागे त्रक धीना। यात थोडंसं अवघड अक्षर म्हणजे त्रक आहे, तर त्रक थोडीशी प्रॅक्टिस केल्यानंतर वाजवता येईल। आता बघूया एकतालचे प्रकार। तर पहिला प्रकार पाहूया। पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला त्रकच्या ऐवजी तिट्ट वाजवायचे। तर बघू काय होईल। धिन धिन धागे तिट्ट तू ना कत्ता धागे तिट्ट धीना। तिट्ट वाजवताना आपल्याला तिट्ट उलट वाजवायचे, म्हणजे आधी तर्जनी आणि नंतर मध्यमा अनामिका। धिन धिन धागे तिट्ट तू ना कत्ता धागे तिट्ट धीना धिन धिन धागे तिट्ट तू ना कत्ता धागे तिट्ट धीना। आता दुसरा प्रकार पाहूया आपण। दुसऱ्या प्रकारात आपल्याला त्रकच्या ऐवजी तिरकीट हे अक्षर वाजवायचं, म्हणजे कसं होईल। धिन धिन धागे तिरकीट तू ना कत्ता धागे तिरकीट धीना धिन
आता पुढच्या प्रकारात आपल्याला कत्ता न वाजवता कत्तीन असा शब्द वाजवायचा. म्हणजे जेव्हा केव्हा एक ताल द्रुत लयीत वाजवला जातो तर कत्ताऐवजी कत्तीन वाजवलं जातं. बघू. दिन दिन धागे तिट तोना कत्तीन धागे तिट धेना, दिन दिन धागे तिट तोना कत्तीन धागे तिट धेना. दुप्पट. कत्तीन धागे तिट धेना, दिन दिन धागे तिट तोना कत्तीन. यातच जर अजून द्रुत लयीत त्याच्यापेक्षा स्पीडमध्ये जर वाजवायचं आलं तर धागे तिटच्या ऐवजी धाच्या ऐवजी ता वाजवलं जातं. कसं? दिन दिन धागे तिट तोना कत्तीन धागे तिट धेना, दिन दिन धागे तिट तोना, दिन दिन धागे तिट तोना कत्तीन धागे तिट धेना. तर हा होता ताल, एक ताल. अनेक महत्त्वपूर्ण जे गाणे आहेत, ओंकार स्वरूपासारखं गाणं आहे, तर त्या गाण्याला ताल एक ताल वाजवलेला आहे. तर सर्वांनी हा एक ताल शिका, प्रॅक्टिस करा आणि वाजवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटद्वारे तुम्ही कळवतच आहात की व्हिडिओ कसा वाटला आहे, ते तर तुम्हाला करायचंच आहे. आणि जास्तीत जास्त नवीन शिकणाऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.